अंबरनाथच्या सिद्धार्थनगर, गांधीनगर व भेंडीपाडा येथे केलेल्या विकास कामांचे लोकार्पण आमदार डॉक्टर बालाजी किनीकर व माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या हस्ते लोकार्पण। अंबरनाथ पश्चिमेकडील सिद्धार्थनगर, गांधीनगर व भेंडीपाडा परिसरात केलेल्या विविध विकास कामांचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर व माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आले। अंबरनाथ नगर परिषद हद्दीतील सिद्धार्थनगर, गांधीनगर, भेंडीपाडा येथील नागरिकांच्या मागणीला लक्षात घेऊन माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या प्रयत्नाने व नगरपालिकेच्या माध्यमातून सिद्धार्थनगर, भेंडीपाडा येथे सुसज्ज असे समाज मंदिर बांधण्यात आलेले आहे व गांधीनगर या ठिकाणी 14 सीटरचे सार्वजनिक शौचालय देखील बांधण्यात आलेले आहे। शनिवारी या कामाचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर व माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। सिद्धार्थनगर, गांधीनगर व भेंडीपाडा येथील नागरिकांनी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांचे विशेष आभार मानत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। या प्रसंगी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख, राजन मामा, व्यंकटेश बॉस्को, राजेश चव्हाण, कन्नादास यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपल्या या विभागाचे कार्यसम्राट नगरसेवक अब्दुलभाई शेख यांच्या माध्यमातून स्वामीनगर असतील, जुना भेंडीपाडा असेल, या ठिकाणी विविध जे लोकोपयोगी वस्तू आहेत, त्यात ज्या ठिकाणी समाज मंदिर आहे त्या समाज मंदिरामध्ये आज ब्युटी पार्लर सारखा चांगला कोर्स जो गोरगरीब महिलांसाठी, बचत गटाच्या महिलांसाठी चालू आहे, त्याचप्रमाणे 14 सीटरचे शौचालय या ठिकाणी लोकार्पण या ठिकाणी झालं। त्यांना खूप दिवसाची मागणी होती, अब्दुलभाईच्या पाठीशी पण होते, आमच्याही पाठीशी ते लोक मागणी होती। आज तेही पूर्ण करण्यात आले आणि जुना भेंडीपाड्यामध्ये खूप दिवसापासूनची या ठिकाणी मागणी होती की आम्हाला एक छोटंसं समाज मंदिर हवं। आज तेही त्याचंही लोकार्पण आज या ठिकाणी झालेलं आहे। इथल्या सर्व जे गोरगरीब लोक आहेत त्यांना छोटेसे घरगुती जे काही कार्यक्रम असतात, जे जागा कमी पडते त्या ठिकाणी छोटासा वाढदिवस असेल किंवा छोटेसे घरगुती सांस्कृतिक कार्यक्रम असतील, महिलांचे काही कार्यक्रम असतील तर या ठिकाणी होत आहेत आणि ह्या करण्यासाठी आज या ठिकाणी अब्दुलभाईच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे, त्याचंही लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे। असंच काम सर्वसामान्य गोरगरिबांच्या सर्व स्वामीनगरमध्ये लोकांना ते अनेक वर्षापासून काम करतात आणि प्रत्येक वेळेस त्यांच्या पाठीशी सर्वजण, सर्व स्वामीनगरची जनता असते। पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं की एक मोठी वस्तू जी शाळा आम्ही या ठिकाणी केलेली आहे, त्या ठिकाणी आमच्या गोरगरीब वस्तीमधील जे बहुउद्देशीय शाळा म्हणतो आपण की बाबा कन्नडा असतील, तेलुगू असतील, तमिळ असतील, त्यांना एकत्र करून आज या ठिकाणी ज्या ठिकाणी जुनी शाळा होती त्या ठिकाणीही स्टडी सेंटर, जेणेकरून या विभागातील जे मुलांना त्या ठिकाणी अभ्यास करायला मिळेल, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी होईल, असे विविध प्रोग्राम त्यांनी आखलेला आहे। तोही ते येणाऱ्या काळामध्ये करणार आहोतच। असंच त्यांच्या पाठीशी लोक असणारच आहेत। तुम्ही बघितलं असाल सर्वांकडून शुभेच्छाचा वर्षा अब्दुलभाईला असतोच आणि पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो, सर्व विभागातील नागरिकांना येणाऱ्या काळामध्ये अब्दुलभाई आणि त्यांचे काही जे सहकारी असतील त्यांना भरभरून मतदान करा आणि पुन्हा एकदा निवडून देऊन आपल्या ज्या समस्या असतील सोडवण्याचा प्रयत्न करू। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। आज अंबरनाथ विधानसभाचे आपले आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या सहकार्याने आपण हे सर्व ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून जे विकास कामं केली होती त्याचा लोकार्पण केलेलं आहे। त्यामध्ये सिद्धार्थनगर येथे समाज मंदिर आहे, तिथं महिलांसाठी विविध समाजोपयोगी ट्रेनिंग प्रोग्राम चालू आहे। दुसरा गांधीनगरमध्ये 14 सीटचं शौचालय बांधण्यात आला होता, त्यासाठी निधी शासनाने माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून दिली होती। तो शौचालयाचा पण आजपासून लोकार्पण झाला, उद्यापासून ते सुरुवात होणार आहे। आणि इथं हा जुना भेंडीपाडा विभागामध्ये हा फार एक असं अडगळीतला हा जमीन पडलेली होती, इथं कचरा होता, अतिक्रमण होता, या सर्वांना हटवून इथं एक सुंदरसा G+1चा समाज मंदिर बांधलेलं आहे, जे इथं छोटे छोटे जे कार्यक्रम आहे त्या सर्वांना त्याचा यूज होतो, वापरण्यामध्ये आहे। आणि इथं छोटेसे आपले घरगुती कार्यक्रम, छोटे लग्न, सामाजिक कामासाठी हा सामाजिक उपयोगाचा वाढदिवस हे सर्व इथं होतात आहे। इथं या जुना भेंडीपाड्याच्या लोकांना याचा फार मोठा फायदा होत आहे। या प्रकारे आता स्वामीनगरमध्येही काही जागा आहे, आपली तिकडे एक तमिळ शाळा आहे, त्या तमिळ शाळेच्या ठिकाणी त्या तमिळ शाळा शिफ्ट झाली, लोकल बोर्डला एवढी मोठी शाळा केली, तर जुन्या ठिकाणी आम्ही तिकडे जिम आणि स्टडी सेंटर बांधणार आहे। स्वामीनगर वरच्या पाड्यामध्ये लहान मुलांसाठी आपलं बालवाडीचे काम घेणार आहे। हे सर्व विकासाची कामं शिवसेनेच्या माध्यमातून माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि माननीय आमदार आपले डॉक्टर बालाजी किनीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे। आज या सर्वांचं लोकार्पण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये
जनता आपल्या पाठीशी उभी राहणार आहे हा विश्वास आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.